झेनं धर्मेंद्र प्रधानांची विकेट घेतल्यानंतर पुढचा नंबर कोणाचा? नितीन गडकरी की अमित शाह? E20 पेट्रोलमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये, मोदी समर्थकांमध्ये देखील सरकारबद्दल प्रचंड रोष दिसतोय. गडकरी हे या रोषाच्या केंद्रस्थानी आहेत. त्याच वेळी जंतर मंतर आंदोलनात सामील झेंजीवर दिल्ली पोलिसांनी केलेल्या लाठीमारामुळे गृहमंत्री अमित शाह देखील अडचणीत आलेत. संसद अधिवेशनामध्ये देखील ते दिसत नाहीत, अनुपस्थित आहेत. राहुल गांधी हे शहांच्या राजीनाम्यावर अडून बसलेत आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं E20 पेट्रोल बद्दल पहिल्यांदाच मोठी जाहीर कबुली दिली आणि तेही संसदेत. तुमच्या गाडीचं मायलेज अचानक कमी झालंय किंवा तुमची धावती गाडी अचानक रस्त्यात बंद पडते, तर यामागं तुमची गाडी किंवा तुमचं ड्रायव्हिंग हे कारणीभूत नाही, तर पेट्रोल पंपावर मिळणाऱ्या आणि तुमच्या गाडीत भरल्या जाणाऱ्या E20 पेट्रोलचा हा सारा खेळ असू शकतो. सरकार आजवर E20 पेट्रोलमुळे गाड्यांचं काही नुकसानच होत नाही अशा आविर्भावात होतं. त्याच सरकारनं आता संसदेत ही जाहीर कबुली दिली. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण E20 पेट्रोलचा नेमका घोळ काय, मोदी सरकारनं नेमकी का आणि काय कबुली दिली याचंच बिटवीन द लाईन अर्थ उलगडून दाखवणार. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पुढे जाण्याची आपल्या सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही अजूनपर्यंत TOD मराठी चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, सोशल मीडियावर फॉलो करा. नमस्कार, मी सदानंद घायल, तुम्ही बघताय TOD मराठी. सुरुवातीलाच आपण हे E20 पेट्रोल प्रकरण नेमकं काय ते समजून घेऊ. E20 म्हणजे असं इंधन ज्यामध्ये 80% शुद्ध पेट्रोल आणि 20% इथेनॉल मिसळलेलं असतं. यालाच इथेनॉल ब्लेंडिंग पेट्रोल असं देखील म्हणतात. पेट्रोलियम मंत्रालयानं नुकतंच संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आकडेवारी मांडत या धोरणाचे मोठे फायदे सांगितले. सरकारच्या दाव्यानुसार पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळल्यामुळे आतापर्यंत देशाच्या तब्बल 2 लाख कोटी रुपयांच्या परकीय चलनाची बचत झाली आहे. या धोरणामुळे तब्बल 316 लाख मेट्रिक टनापेक्षा जास्त कच्च्या तेलाच्या आयातीला देशांतर्गत पर्याय मिळालाय. आणि सरकारचा सगळ्यात महत्त्वाचा मोठा दावा आहे तो म्हणजे पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळलं नसतं तर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर उच्चांकी पातळीवर पोहोचलेले असताना दिल्लीत पेट्रोल हे 125 रुपये प्रति लिटर पर्यंत गेलं असतं. आज दिल्लीत पेट्रोल 94 रुपयांना मिळतंय. ते केवळ इथेनॉलमुळे शक्य झाले असं देखील सरकार म्हणते. संकटाच्या काळात तर ग्राहकांची प्रति लिटर पेट्रोल मागे 30 रुपयांची बचत झाली आहे. तसंच पर्यावरण रक्षणाचा मुद्दा मांडत असताना सरकारनं आणखी एक युक्तिवाद केला. सरकारच्या मते शुद्ध पेट्रोलच्या तुलनेत E20 पेट्रोलमुळे कार्बन उत्सर्जन 30% कमी होतं. सरकारचा हा फायद्याचा युक्तिवाद ऐकल्यावर तुम्हालाच काय, कोणाला देखील वाटेल की देशासाठी आणि पर्यावरणासाठी तर E20 पेट्रोल हा चांगला पर्याय, त्याच्याशिवाय दुसरा पर्यायच असू शकत नाही. मग नेमका वादाचा मुद्दा काय? तर खरा वादाचा मुद्दा आहे तो गाड्यांच्या मायलेज आणि इंजिनच्या नुकसानीचा. गेल्या अनेक महिन्यापासून लोक सोशल मीडियावर सातत्यानं तक्रारी करतायत. हा विषय व्हायरल झालाय, ट्रेंडमध्ये आहे. E20 पेट्रोलमुळे त्यांच्या गाड्याचं मायलेज कमी झालंय असं लोक सांगतायत. सुरुवातीला सरकारने या तक्रारी निवळ सोशल मीडियावरच्या अफवा, गावगप्पा असल्याचं सांगत फेटाळून लावल्या. आपल्याकडे अशी एकही तक्रार आली नसल्याचं देखील मंत्रालयातर्फे, सरकारतर्फे सांगण्यात आलं. पण आता खुद्द नितीन गडकरी आणि ज्यांच्या खात्याचं हे धोरण आहे त्या हरदीप सिंग पुरींच्या पेट्रोलियम मंत्रालयानं संसदेत लेखी उत्तरामध्ये वेगळीच भलतीच कबुली दिली आहे. सरकारनं पहिल्यांदाच कबूल केलंय की सरकारी टेस्टिंग एजन्सीच्या अहवालानुसार E20 पेट्रोलमुळे गाड्यांचं मायलेज 2 ते 6% पर्यंत कमी होऊ शकतं. मग हे मायलेज का कमी होतंय? तर यामागे सायन्स आहे. शुद्ध 24 कॅरेट पेट्रोलच्या तुलनेत इथेनॉलची कॅलोरिफिक व्हॅल्यू म्हणजे ऊर्जा निर्माण करण्याची क्षमता 30 ते 35% कमी असते. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर इथेनॉलमध्ये ताकद कमी असते. त्यामुळं तेवढंच अंतर कापण्यासाठी तुमच्या गाडीच्या इंजिनला जास्त इंधन जाळावं लागतं. त्यामुळे साहजिकच मायलेज घटतं, मायलेज कमी होतं. याहून मोठी कबुली तर जुन्या गाड्यांच्या होणाऱ्या नुकसानीबद्दलची आहे. संसदेत सरकारनं हेही मान्य केलंय की 2016 पूर्वीच्या जुन्या BS3 गाड्यांमध्ये जास्त इथेनॉल असलेल्या पेट्रोलमुळे रबर पार्ट्स जसं की होज, सील आणि गॅसकेट लवकर खराब होऊ शकतात. इथेनॉलचा एक नैसर्गिक गुणधर्म आहे तो म्हणजे हायग्रोस्कोपिक, म्हणजे इथेनॉल हवेतला ओलावा किंवा पाणी खेचून घेत असतं. तुमची गाडी अनेक आठवडे न चालवताच गॅरेजमध्ये, घरासमोर, अपार्टमेंटमध्येच उभी असेल तर फ्युएल टँक मधलं इथेनॉल पाणी शोषून घेतं. यामुळे गाडीच्या टाकीत गंज चढतो आणि हा गंज
इंधनाच्या पाईपलाईनमध्ये अडकून रबरी पाईप्स आणि फिल्टर्स खराब करतो. त्यामुळं धावती गाडी रस्त्यात अचानक बंद पडते. आता तुम्हाला तुमची धावती गाडी रस्त्यात अचानक का बंद पडते हे ध्यानात आलं असेल. आपल्या देशांतर्गत ऑटो इंडस्ट्रीच्या माहितीनुसार एप्रिल 2023 नंतर बनलेल्या आणि विकल्या गेलेल्या गाड्याच E20 पेट्रोलसाठी पूर्णपणे सुसंगत मानल्या जातात. त्यापूर्वीच्या बहुतांश गाड्या या E10च्या हिशोबानं बनवल्या गेल्या होत्या. त्यामुळं E10 इंजिन असलेल्या गाड्यामध्ये E20 टाकल्यास फ्यूल इकॉनॉमी 3 ते 5% कमी होऊ शकते, असं देखील या रिपोर्टच्या हवाल्यानं सरकारनं संसदेत कबूल केले. आणि इतकंच नाही तर देशातल्या किती टक्के पेट्रोल गाड्या E20 साठी पूर्णपणे तयार आहेत याचा कोणताही अधिकृत अभ्यास आपल्या अवजड उद्योग मंत्रालयाने केलेला नाही, अशी देखील कबुली सरकारनं राज्यसभेत दिली. विशेष म्हणजे ब्राझील सारख्या देशानं E27 म्हणजे पेट्रोलमध्ये 27% इथेनॉल मिश्रित करण्याचं पेट्रोल आणण्यासाठी तब्बल 50 वर्ष घेतली होती. पण भारतानं 2030चं उद्दिष्ट घाईघाईनं 2025-26 मध्येच गाठण्यासाठी ही सगळी घाई केल्याचं आपल्याला बघायला मिळते. कोणत्याही पूर्वतयारीशिवाय ग्राहकांवर हे नवीन इंधन लादले गेले. त्यामुळं कोणत्याही तयारीविना निव्वळ सरकारचे पैसे वाचवायचे हा उद्देश ठेवून सरकारनं सर्वसामान्यांच्या खिशाला चुना लावलाय असं म्हणायला पूर्ण वाव आहे. हा चुना गाडीत इथेनॉल मिश्रित पेट्रोल टाकल्यामुळे लागलाय, पण ज्यांच्याकडे वाहनच नाहीत त्यांनाही या इथेनॉलमुळे मोठा चुना लावून घ्यावा लागतोय. मग E20 पेट्रोलमुळे तुमच्या किचनचं बजेट कसं कोलमडलंय? इथेनॉल फक्त ऊसाच्या मळीपासून बनत नाही, तर त्यासाठी थेट ऊसाचा रस, तांदूळ आणि मक्याचा देखील वापर होतो. देशात आपल्या पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिसळण्यासाठी दरवर्षी 30 ते 40 लाख टन ऊसाचा रस इथेनॉल निर्मिती क्षेत्राकडे वळवला जातोय. गेल्या वर्षीच ऊसाचं उत्पादन घटलं, त्यातच ऊसाचा मोठा वाटा इथेनॉलकडे गेल्यानं साखरेच्या उत्पन्नामध्ये मोठी घट झाली आहे. परिणामी अवघ्या 15 दिवसामध्येच म्हणजे आत्ताची रिसेंटची गोष्ट आहे, साखरेचे किरकोळ दर म्हणजे किराणा दुकानातून आपण जी साखर खरेदी करतोय ती 43 रुपये प्रति किलोवरून थेट 52 रुपयांवर गेली आहे. म्हणजेच साखरेच्या दरात थेट 21% वाढ झाली आहे. ऐन सणासुदीच्या काळातच ही वाढ झाली आहे. दुसरीकडे तांदळाचं गणित तर आणखी चक्रावणार आहे. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून जो तांदूळ इथेनॉल बनवणाऱ्या कंपन्यांना दिला जातोय तो चक्क तोट्यात विकला जातोय. संसदेत दिलेल्या माहितीनुसार सरकारनं शेतकऱ्यांकडून जो तांदूळ साधारण 37 रुपये प्रति किलो दरानं खरेदी केला, तोच तांदूळ इथेनॉल डिस्टिलरीजना केवळ 23 रुपये प्रति किलो दरानं विकलाय. म्हणजेच इथेनॉलसाठी सरकार 1 किलो मागं 14 रुपयांचा तोटा सहन करतंय आणि हा तोटाही शेवटी सरकार तुमच्या आमच्यासारख्यांच्याच खिशातून पैशातून भरून काढतं. पण मग सरकारनं अचानक कबुली का दिली? E20 पेट्रोलच्या मुद्द्यावरून सरकार विरोधात देशभरात मोठा रोष निर्माण झालाय. दिल्लीत तर सामाजिक कार्यकर्ते तहसीन पुनावाला यांनी E20 मुळे खराब झालेल्या गाड्यांना घेऊनच संसदेवर गाडी मार्च काढण्याची घोषणा केली होती. त्यांनी याला थेट E20 घोटाळा म्हणत इथेनॉल मिश्रित पेट्रोलचे दर कमी करण्याची आणि सगळ्या अधिकृत सेफ्टी रिपोर्ट्स जनतेसमोर आणण्याची मागणी केली. पुनावाला यांनी कॉक्रोच जनता पार्टीच्या धर्तीवर सोशल मीडियावरच E20 जनता पार्टीची स्थापना केली. या नव्या आंदोलनाला मिळणारा वाढता प्रतिसाद हा मोदी सरकारसाठी चिंतेचा विषय बनला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर सरकारची ही कबुली समोर आली. थोडक्यात काय तर देशाला इंधनाच्या बाबतीत आत्मनिर्भर बनवणं, परकीय चलनाची बचत करणं आणि पर्यावरणाचं रक्षण करणं हे कोणाला नकोय, हे झालंच पाहिजे. पण हा बदल ग्राहकांना विश्वासात घेऊन व्हायला पाहिजे. म्हणजे आपण इथेनॉलमुळे पर्यावरणाचं रक्षण होतंय, देशाचे पैसे वाचतायत असं म्हणतोय, पण त्याच वेळी इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे गाड्यांना अधिकचं पेट्रोल लागतंय, लोकांचा अधिकचा पैसा वाया जातोय. त्याचं काय? म्हणजे फिरून फिरून गाडी तिथंच येते. मग प्रश्न निर्माण होतोय तो म्हणजे सरकार इथेनॉल मिश्रित पेट्रोलसाठी इतकं आग्रही का? यातून जनतेचं आणि देशाचं नुकसानच होतंय, मग फायदा कुणाचा होतोय? E20 पेट्रोलमुळे गाडीचं मायलेज कमी होत असेल तर या पेट्रोलचे दर शुद्ध पेट्रोलच्या तुलनेत कमी व्हायला पाहिजेत, जेणेकरून ग्राहकांचं आर्थिक नुकसान कमी होईल. तसंच ज्यांच्याकडे जुन्या गाड्या आहेत त्यांच्यासाठी पेट्रोल पंपावर 100% शुद्ध पेट्रोलचा पर्याय उपलब्ध असायलाच पाहिजे. पण तुमचा अनुभव काय? तुमच्याही गाडीच्या मायलेजमध्ये घट झाली आहे का? किंवा इंजिनमध्ये काही बिघाड झालाय का? तुमची ही गाडी रस्त्यात अचानक बंद पडते का?
सरकारच्या E20 पेट्रोलमुळे खरंच कोणाचा फायदा होतोय? तुमचे अनुभव खाली कमेंट करून कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हे विश्लेषणात्मक माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ मित्रमंडळाला शेअर करा आणि अशाच सखोल विश्लेषणासाठी आपल्या TOD मराठी चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका. सोशल मीडियावर फॉलो करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.